हा चुलीवर मी टोप ठेवला आहे. थोडंसं तेल टाकलंय. कांदा, कांद्याच्या उलला जितके कांदे असतात ते कट करायचे आणि एखादा एक्स्ट्रा कांदा कट करायचा, जेणेकरून चव फार छान येते. कांदा आता साधारण ब्राउनिश झाला आहे. आता त्यामध्ये आपण कांदा, मी जवळपास कांदा झाला आहे. आता मी ह्यात जवळपास 2 टोमॅटो कट केले आणि 4 कांदे टोटल, असं करून छान कांदा आणि टोमॅटो छानशी अशी जरा सॉफ्ट ग्रेव्ही तयार झाली ना की मग आपण मसाले टाकायचे, कांद्याची उल टाकायची, जवळा टाकायचा आणि वाफेवर पाणी. लवकर शिजावं म्हणून झाकण द्यावा 5-10 मिनिटं. पटापट कांदा शिजतो. मी 7-8 लसणाच्या कांद्या सुद्धा टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आंबोशीसुद्धा टाकणार आहे. आम्ही आता सध्या गावाला आलो आहे, तर आमच्या झाडाच्या कैऱ्या कापून आम्ही हळद मीठ मसाला लावून छानशी अशी आंबोशी तयार केलेली आहे. ह्यांना सुकवणार आणि प्रिझर्व करून ठेवणार, म्हणजे वर्षभर ह्या छानपैकी राहतात. आणि मग कधीतरी आपल्या रेसिपीमध्ये टाकायचं. हळद अर्धा चमच, ही ऑर्गॅनिक हळद आहे जी मी घरी बनवलेली आहे. हा गरम मसाला, तिखट लाल चवीनुसार, तुम्हाला जितकं हवं तितकं, धना पावडर, जिरा पावडर. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मी ही स्पेशल कांद्याची उल, जे मी छानपैकी एक अख्खी उल घेतली होती, कटिंग करून त्याचे कांदे वगैरे यूज करून छानपैकी कांद्याची उल घेतलेली आहे. त्यामध्ये मी धुवून स्वच्छ घेतली आहे. ह्यात मिक्स करायची छानपैकी. तुम्हाला जितकं मसाला मीठ हवं असेल तर तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका. आता आहे आपला मेन इन्ग्रेडियंट. यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला सुका जवळा, जो मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे. हे गरम पाणीच आहे. तर ह्याच्यामध्ये मी हा जवळा टाकणार आहे आणि ह्या जवळ्याला मी फक्त वाफेवर सध्या पहिलं ठेवणार. त्यातून जी वाफ तयार होऊन जो जवळाचं पाणी तयार होईल आतमध्ये वाफेतून, त्याच्यावरच त्याला शिजवणार. किती छान चव येते ते. बघा कसं सुंदरसं असं कलर आलेला आहे आणि किती छान असं वाटतंय. अतिशय सुंदर वास यायला लागलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मी असं छानसं काहीच पाणी वगैरे मी टाकलेलं नाही आहे. जे भाजी मी ह्यामध्ये ह्या आंब्याच्या कपच्या आहेत, ज्या आमच्या झाडावरच्या आहेत, त्यांना हळद मीठ मसाला लावला आणि सुकवणार. एक 5-6 दिवस सुकवलं की ह्या एकदम काळ्या काळ्या होणार आणि ह्या वर्षभर आपण वापरू शकतो आपल्या मच्छीच्या कालवणात टाकायला. एक ह्या 5-6 जरी टाकल्या तरी त्याची चव मस्तच लागते. तुम्ही बघतच आहात, त्या ओरिजिनल आंब्याच्या आहेत. आपलं शेवटचं इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ चवीनुसार. जे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही मीठ टाका त्यामध्ये आणि हलवून पाणी वाफेवर ठेवा. एक हार्डली 10-15 मिनटानंतर आतमध्ये मस्त पाणी तयार होईल. तेच पाणी थोडंसं टाका किंवा नाही जरी टाकलं, तुम्हाला जर एकदम सुकं हवं असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल. आता मला जर असं लबलबीत हवं, त्याच्यासाठी मी ह्याच्यावर झाकण दिलं आहे. आता ह्या कांद्याच्या उलबरोबर मी खेकड्याचा रस्सासुद्धा बनवलेला आहे, जो तुम्हाला मी ह्याची लिंक पाठवलेली आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आणि ही खेकड्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर पण अपलोड केलेली आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की बघा आणि खाऊन ट्राय करा. बघा अतिशय सुंदर हा जवळ्याचा
ऊल, कांद्याची ऊल आणि जवळा अतिशय सुंदर असं झालेलं आहे. आजचा बुधवार वेस्ट न घालवता अतिशय मजेदार आणि सुंदर असं जेवण. मुलांना तर चटकच लागलेली आहे, कधी मम्मी देते आणि आम्ही कधी खातोय. आता हा आपला कांद्याची ऊल आणि सुका जवळा रेडी झालेला आहे. तर तो मी सर्व करते. बघा किती अतिशय सुंदर असा वाटतं आहे. भाकरीबरोबर तुम्ही मजेशीर खाल. हे तुम्ही पाव आणि चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. पावामध्ये टाकायचा जवळा आणि अतिशय सुंदर असं खायचं.